नमस्कार, मी मंदार जोशी. तारांगणमध्ये आपलं खूप खूप स्वागत. रसिको, आम्ही आत्ता माटुंग्याच्या यशवंत नाट्य मंदिरामध्ये आहोत आणि माझ्याबरोबर आहे प्रसिद्ध अभिनेत्री मृण्मयी देशपांडे. मृण्मयी, तुझं खूप स्वागत. आणि आजचं आपलं निमित्त आहे शिवराज अष्टकाच्या 7व्या पुष्पाची आज घोषणा झालेली आहे, दर्या भवानी. आणि त्याचं आत्ता आपण पोस्टर किंवा टीझर लॉन्च झाला, खूप सुंदर वाटलेला आहे. आणि तू शिवराज अष्टकाबरोबर पहिल्यापासून जोडली गेलेली आहे. सर्व कलाकृतींशी तुझा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष संबंध आहे. तर 7व्या पुष्पाशी तू कशी जोडली गेलीस हे सांग. मला असं वाटतं की मी आत्तापर्यंत केसर म्हणून शिवराज अष्टकामध्ये सगळ्या सिनेमांमध्ये, जेवढ्या मी 2 सिनेमांमध्ये नव्हते कारण तेव्हा केसर नव्हती, म्हणजे टाईमलाईन वाईज ती त्या घटनेचाच भाग नव्हती. आणि याच्यानंतर सुद्धा आता आम्ही ना हा आमच्या कलाकारांमधला विनोद आहे, पडद्याच्या इकडचा. आम्ही कायम एकमेकांना शत्रुपक्ष आणि मित्रपक्ष असं म्हणत असतो की या सिनेमामध्ये शत्रूच्या गोटामध्ये कोण कोण गेलंय आणि या गोटात कोण कोण राहिलंय, किंवा कधी कधी काही भूमिकांची अदलाबदल बाकी सगळ्या. तर मी आता एवढंच सांगेन की मी अजूनही मित्रपक्षामध्येच आहे. मी शत्रू कॅरेक्टर अजून तू रिव्हील नाही करायचं. हा, म्हणजे मी आत्ता सांगत नाही की एक्झॅक्टली काय म्हणून दिसणार आहे, केसरच आहे का केसरची आणखीन कुठली वेगळी छटा दिसणार आहे का काय कसं आहे. तर ते गुलदस्त्यामध्ये यावेळेला थोडंसं ठेवूया आपण. आणि पण ज्या पद्धतीने बापरे, म्हणजे हे स्क्रिप्ट वाचल्यानंतर मला आठवत आहे, कारण आता आपण बोलता बोलता पहिल्या चित्रपटा फर्जंदच्या सुद्धा आठवणी निघाल्या. तर खूप मजा आली मला आणि दिग्पाल. आम्ही वाचत होतो सिनेमा, आणि सिनेमा वाचून झाल्यानंतर जशी मी फर्जंदच्या वेळेला शांत बसले होते, कारण फर्जंद जेव्हा आला तेव्हा तो कल्ट बनला. म्हणजे मला असं खरोखरच वाटतं की छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जर का भालजींनंतर कोणी सांगायला सुरुवात केली तर ते दिग्पालनी त्या पद्धतीने सुरुवात केली. आणि आता आपण बघतोय की खूप उत्तम उत्तम सिनेमे महाराजांवरचे येत आहेत, पण ते धाडस त्यांनी दाखवलं पहिल्यांदा, कारण तेव्हा शाश्वती नव्हती की काय घडतंय त्याची. आणि त्याच वेळेला त्यांनी अष्टकाची सुद्धा घोषणा केली होती. तर तो संकल्प फार मोठा होता. आणि ते स्क्रिप्ट वाचल्यानंतर दिग्पाल, हे आपण आपल्या बजेटमध्ये कसं तू हे सगळं अचीव्ह करणार आहेस, किंवा तुला खरोखरच वाटतंय का की हे असंच्या असं प्रत्यक्षात आपण उतरवू शकू, अशी एक असं म्हणजे चेहऱ्यावरती अनंत प्रश्न होते फर्जंद वाचल्यानंतर. आणि आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की फर्जंद भरपूर चालला आणि त्यांनी एक काय म्हणूया पायंडा पाडला. आणि आत्ताच्या सिनेमाची कथा वाचल्यानंतर सुद्धा तोच. आणि दिग्पाल मला म्हणाला, मला देजावू झालाय, मी सेम, मला असं वाटतं की आपण फर्जंद वाचलंय, कारण इतकं भव्य दिव्य. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याहून जास्त मला असं वाटलं की महाराजांच्या ह्या बाजूबद्दल, म्हणजे आरमाराबद्दल, किंवा ज्या पद्धतीने त्यांनी सागरी मोहिमा यशस्वी करून दाखवल्या त्याबद्दल इतिहासात मध्ये फार कमी माहिती आहे. म्हणजे तर त्याच्यामुळे ही बाजू थोडीशी दुर्लक्षित राहिलेली आहे लोकांपुढे येण्याची. तर दर्या भवानीमुळे मला असं वाटतं की ज्या पद्धतीने दिग्पालनी ह्या 8 सिनेमांमध्ये सर्व बाजू दाखवण्याचा जो त्याचं कसब आहे, त्याचं मला फार फार कौतुक वाटतंय. आणि आता टीझर लॉन्च वेळी दिग्पालनी त्याची तारीख सुद्धा जाहीर केलेली आहे, पुढच्या वर्षीची 15 जानेवारी. मला वाटतं की ही खूप मोठी गोष्ट आहे की, आणि अवघे 6-7 महिने आता राहिलेले आहेत. तर तुझी तयारी कशी सुरू आहे? तुमचं शूटिंग कुठं होणार आहे, किंवा थोडी तरी काय माहिती देऊ शकशील? शूटिंग कुठे होणार आहे हे सुद्धा मी आता गुलदस्त्यामध्ये नाही सांगू शकत मी. पण लोकांना बघताना खूप जास्त मजा येणार, एवढंच मी आता सांगू शकते. जोरदार तयारी चालू आहे, प्री प्रोडक्शन जोरदार चालू आहे. आम्हाला काही गोष्टी आत्मसात करायच्या आहेत, काही गोष्टी शिकायच्या आहेत, त्याची आमची तयारी. उदाहरणार्थ थोडंसं भाषेवर यावेळेला काम करायला लागणार आहे, आणि थोडं ॲक्शन सिक्वेन्सेसवरती सुद्धा काम करायला लागणार आहे, वगैरे वगैरे वगैरे. म्हणजे दिग्पालचा सिनेमा म्हटल्यानंतर ज्या सगळ्या गोष्टी, वर्कशॉप्स आमची सुरू झालेली आहेत.
आणि त्याचबरोबर मला आणखीन एक खूप छान गोष्ट अशी वाटते की दिग्पालच्या सिनेमामध्ये केवळ स्क्रिप्ट घेऊन न बसता त्या काळचा इतिहास दिग्पाल आम्हाला सगळ्यांना खूप छान पद्धतीने सांगतो. कारण त्याचं स्वतःचं वाचन, आणि मी तेच म्हणते की तुम्ही एकदा दिग्पालच्या ऑफिसमध्ये गेला पाहिजेत. त्याच्याकडे एवढं सगळं त्यांनी कधी कसं म्हणजे एवढं सगळं वाचायला आणि त्याच्यातून आपल्याला हवं ते नेमकं घ्यायला आणि ते सगळे संदर्भ लक्षात ठेवून सिनेमांमध्ये जोडायला ह्याला कसं लागतं आणि ते त्याच्या ठाई आहे. आणि ते सगळं दर्या भवानीमध्ये तुम्हाला बघायला मिळणार. तू आता ॲक्शनचा उल्लेख केला म्हणून मी तुला विचारतो, काही फिजिकल ट्रान्सफॉर्मेशन आहे त्याच्यासाठी? तुला काही इन्स्ट्रक्शन दिल्या गेलेत? थोडंफार खोदून तुला विचारतोय, पण तू कसं आहे आता आपण दोघंही असे मुरलेलो त्याच्यामुळे तुम्ही कितीही खोदून विचारलं तरी मला अपेक्षित काही पाणी 20 फुटावरच लागणार आपल्याला आणखीन जास्त. जे अगदी पाण्यापर्यंत न गेलो तरी जरा वरच्या पायरीवरचं सांगा. नाही, पण मला असं वाटतं की हा टीजर पुरेसा बोलकाय. म्हणजे आता आम्ही जास्त बोलण्याचीच गरज नाहीये. जे त्याचं ग्रँजर किंवा त्याची भव्यता ही त्या टीजरमध्ये आपण सगळेजण बघू शकतो. आणि समुद्राबरोबर शूट करणं किंवा हे कायमच खूप मला फॅसिनेटिंग कायम वाटत आलेलं आहे. मला ते बघायला पण खूप आवडतं आणि मला ह्याचा प्रचंड आनंद होतोय की महाराजांच्या बाकी सगळ्या मोहिमांमध्ये केसर म्हणून किंवा मी सहभागी होऊ शकले. तसंच दर्यावरच्या या मोहिमेमध्ये मी सहभागी होऊ शकते. याहून भारी काही नाही. आणि तू अलीकडच्या काळात तुझं वास्तव्य महाबळेश्वरमध्ये आहे. तो सर्व पट्टा आपला सह्याद्रीचा आहे आणि त्याच पट्ट्यात शिवरायांचं सर्व कर्तृत्व त्याच भागात झालेलं आहे. हे सुद्धा खूप भारी फिलिंग असेल ना? हो, म्हणजे आणि कसं आहे माहिती आहे का, मी तिकडे राहते ना, त्याच्यामुळे मला माहिती आहे की आजही तुम्ही जावळीच्या खोऱ्यामध्ये जाऊन बघा, तुम्हाला लोकांची भल्यांची आता काय मार्ग व्यवस्थित झालेले आहेत, रस्ते झालेले आहेत, पण तरी सुद्धा फॅफ्या उडते. आणि त्या काळामध्ये अपुऱ्या साधनांनिशी आणि काही नसताना ज्या पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी बांधलेल्या, आता आपली घरं पडतात, गड किल्ल्यांना धक्का लागतो का, काय स्थापत्यशास्त्र म्हणू नका त्याच्यामध्ये. हो, आम्ही ट्रेक केलेला आहे, आम्ही ट्रेकिंग केलेलं आहे. कारण माझे अरे तो वेड लागणारा तो सगळा पट्टा आहे. आणि आता तिकडे काय म्हणूया वन्य प्राणी तसे नाही आहेत, पण अदरवाईज आजही आमच्या गेटवरती बिबट्या येतो. तर CCTV फुटेजमध्ये बिबटे कैद झालेले आहेत. म्हणजे अशा सगळ्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये स्वराज्याचं स्वप्न बघणं आणि अशा गडकिल्ल्यांना बांधून घेणं, हे काय म्हणजे मी तेच म्हटलं ना की महाराज असायला पाहिजे होते. ते फार लवकर गेले आणि ते जर का आणखीन 40-50 वर्ष जर का आपल्याला महाराज लाभले असते ना, तर आपल्या भारताचं राजकारण पूर्णपणे वेगळं असलं असतं. आपण सगळेजण वेगळे असलो असतो. म्हणजे खरोखरच आपण भलतेच असलो असतो. पूर्ण भौगोलिक राजकीय परिस्थिती प्रत्येक गोष्टीमध्ये ते हवे होते. त्यांच्यासारखा म्हणजे योद्धा म्हणू नका, दूरदृष्टी विचारवंत म्हणू नका, त्यांच्यासारखा बाप म्हणू नका, असा माणूस. आणि तू आता उल्लेख केलास की म्हणजे जे हा विषय आहे दर्या भवानी, म्हणजे शिवरायांचं ते जे कर्तृत्व आहे ते फार आपल्याला ज्ञात नाही आहे. तर तू स्वतः एक उत्तम वाचक आहेस, अभ्यासक आहेस. तू आता परत काही वाचतेस त्या निमित्ताने? त्या निमित्ताने म्हणजे मला आत्ता दिग्पालच बरेच सारे रेफरन्सेस किंवा पुस्तकं आम्हाला रेकमेंड करतोय. तर त्या अनुषंगाने वाचन होतं. पण अदरवाईज बाबासाहेबांची सगळी पुस्तकं म्हणजे त्यांच्यावरची सगळी पुस्तकं वाचलेली आहेत. पण तेच होतं की मला सुद्धा आता माझे वडील हे ट्रेकर आहेत पुण्यामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये. लोकांना ट्रेकिंगची गोडी लावण्याचं काम हे बाबांनी केलं आहे. आणि आमचा कुठलाही ट्रेक सुरू होण्याच्या आधी आम्ही प्रौढ प्रताप पुरंदरनीच सुरुवात करायचो. म्हणजे ती आरोळी दिल्याशिवाय कोणी चालायला सुरुवात नाही करायचं. आणि मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचल्यानंतर सुद्धा त्याच आरोळीने आमचं हे व्हायचं. त्यामुळे लहानपणापासूनच महाराजांबद्दलची आपुलकी म्हणूया किंवा बाबासुद्धा माझे वडील महाराजांचे
नाट्यांचे भक्त. तर त्यामुळे वाचनामध्ये ह्या सगळ्या गोष्टी होत्या. पण मला काय वाटतं माहितीये का, की लहानपणी वाचलेल्या गोष्टी आणि सिनेमाच्या रूपाने लावली गेलेली गोडी, कित्येक आज आमचा विषय सोडून देऊया, कारण आमच्या आजूबाजूला म्हणजे दिग्पालच्या माध्यमातून किंवा माझ्या वडिलांच्या माध्यमातून किंवा ही एक गोडी लागली आहे, लहानपणापासून आपला इतिहास माहिती आहे, वाचत आलो. पण आत्ताची जी तरुण पिढी आहे त्यांना अभ्यासाच्या पुस्तकात वाचल्यानंतर कदाचित ते माहिती नाही, पण सिनेमामधून जर का तसा इतिहास त्यांच्यापर्यंत पोहोचला. सिने कुठलीही गोष्ट बघा ना, की लहानपणी सुद्धा आपण काही सूत्र वगैरे पाठ करायचो, त्याला चाली लावून पाठ करायचो. तर मला असं वाटतं की कुठल्याही अभ्यासाला जर का कलेची जोड लाभली, कलेचं कोंदण मिळालं, तर ते आणखीन खूप काळ लक्षात राहतं. त्याच्या त्या आठवणी किंवा ती माहिती ही अत्यंत मनावरती ठसली जाते. आणि म्हणून दिग्पालच्या सिनेमांचं आणि म्हणून दर्या भवानीचं सुद्धा मला कौतुक वाटतं की इतिहास आहे तसा लोकांपर्यंत पोचतो. एक शेवटचाच प्रश्न घेतो. ह्या चित्रपटावर तू तयारी करतेस, बाकी काय चाललंय तुझं करिअरच्या फ्रंटवर, तुझ्या वैयक्तिक आयुष्यात? कारण आता पावसाला सुरुवात झालेली आहे, तर तुझं महाबळेश्वरचं आम्ही छान रील्स तर बघतच असतो. तुझ्या शेतात या सीझनमध्ये, या हंगामात काही वेगवेगळे प्रयोग करणार आहेस? नाही, या सीझनमध्ये आम्ही वेगळे प्रयोग नाही करत आहोत, कारण आता मी आणि स्वप्नील आमचे 4 महिने पावसाळ्याचे जे असतात ते आम्ही आमची बाकीची सगळी कामं करून घेण्यामध्ये व्यस्त असतो. कारण तिकडे पावसामध्ये तिकडे काही जगतच नाही, भाताशिवाय काही होत नाही. म्हणजे हो, फक्त भातच होतो तिकडे. पण बाकी सगळ्या गोष्टी या मान्सून नंतर त्यांची सुरुवात होते. त्यामुळे पावसाळा संपल्यानंतर पुन्हा आम्ही तिकडे जाऊ. या व्यतिरिक्त बंधू नावाचा एक सिनेमा येतोय, रावसाहेब नावाचे फिल्म तयार आहे, त्याची आम्ही वाट बघतोय. किंवा नावडती गोष्ट, न आवडती गोष्ट, नावडती गोष्ट, ही सई देवधरची फिल्म. लाभले आम्हाचं भाग्य, हा आमचा, तुम्ही कृपया ते बघायला या. कारण मला ह्या दोन दिग्पालच्या सिनेमांबद्दल आणि लाभलेबद्दल मला एक साधर्म्य असं वाटतं की दिग्पाल हा कळकळीने महाराजांचं चरित्र म्हणूया किंवा महाराजांची कारकीर्द लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी धडपडतोय, तळमळतोय. आणि लाभले आम्हाचं भाग्य ह्या कार्यक्रमातून मराठी भाषा जगवण्यासाठी आणि मराठी भाषेची गोडी लोकांमध्ये पुन्हा निर्माण व्हावी किंवा त्यांना प्रवृत्त केलं जावं किंवा त्यांना निदान विचार करण्यासाठी तरी भाग पाडावं असा, पण तरी सुद्धा सगळ्यांना आवडेल असा. म्हणजे तो प्रीची नाही अजिबात कार्यक्रम, तो काही असं, तो सगळ्यांना आनंद घेता येईल त्या कार्यक्रमाचा, भरपूर हसता येईल. त्याच्यामध्ये मी जोगिया परफॉर्म करते, त्याच्यानंतर बारटक्केचा आमचा एक प्रवेश असतो, कट्यार काळजात घुसलीचा एक प्रवेश आम्ही करतो, लावणी आहे आमची. आणि अर्थातच त्याला फार सुंदर एका सूत्रामध्ये आदित्य इंगळे म्हणजे आनंद इंगळ्यांचे धाकटे बंधू त्यांनी त्याला बांधलेलं आहे. तर त्यामुळे मराठी भाषेची महती सांगणारा आणि मराठी भाषेचा जागर करणारा असा हा लाभले आम्हाचं भाग्य नावाचा कार्यक्रम आहे. आणि आता मराठी चित्रपटही खूप चांगले चालत आहेत. शिवाजीनी 100 कोटींचा टप्पा, आता देऊळ बंद पोहोचला तिथपर्यंत. एक मराठी कलाकार म्हणूनही खूप अभिमानाची गोष्ट आहे ना. इतके दिवस आपण 100 करोड क्लब हा फक्त बॉलिवूड साठी ठेवला होता, पण आपण आता पटापट ते त्या क्लबवर आपला ती अत्यंत, मला असं वाटतं की करोनानंतर थोडा काळ थोडंसं सगळ्यांनाच वाट पाहायला लागली. म्हणजे मराठी इंडस्ट्री पण त्याला काय हे नव्हती, पण आता गोष्टी घडत आहेत. आणि एकदा म्हणतो ना की एक गोष्ट सुरू झाली की दिव्याने दिवा पेटायला लागतो, ज्योतीने ज्योत मोठी होत जाते. तसं सगळेजण मराठीला मोठं करण्यासाठी धडपड करतायत आणि खूपच कौतुक वाटतं मला की मी या कुटुंबाचा एक भाग आहे. की प्रवीण तरडे सुद्धा कॉलेजमध्ये असल्यापासून आम्ही एकमेकांना ओळखतो किंवा लिटरली प्रवीणनी तर कॉलेजच्या नाटकांमध्ये कामं करताना आम्हाला पाहिलेलं आहे. किंवा आम्ही भरतनाट्य मंदिरच्या बाहेरचा प्रवीण अजूनही आठवतो. आणि त्याच्यानंतर जेव्हा त्याचा सिनेमा 100 कोटीचा टप्पा पार पडतो आणि सगळेच जण जे सगळेजण 15-20 वर्षांपासून
प्रायोगिक नाटकापासून येऊन आता स्वतःची वेगळी स्वतःचा पॅटर्न तयार करू प्राऊड शकते. फील होत असेल ना आपल्या बरोबरचे प्रचंड. कलाकार. दिग्पालचं पण तसंच तसंच आहे. आहे, दिग्पाल same आणि आहे. मी एकमेकांना आमच्या कॉलेजपासून ओळखतोय. हम्म. तर त्याच्यामुळे जेव्हा दिग्पाल असं काहीतरी शिवधनुष्य उचलतो आणि त्याच्यामध्ये आपला सहभाग असतो, याहून हे खूप सुंदर ही खूप सुंदर भावना. दिग्दर्शक म्हणून तुझी पुढची कलाकृती कधी मी आता लिहायला घेतलंय, बरं. तर त्याच्यामुळे लवकर. खूप छान. म्हणजे सध्या खूप भरपूर काम करतेस. तुला खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद. पुन्हा भेटू, पुन्हा बोलू. धन्यवाद.